टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणखी एक मेट्रोचा नवीन टप्पा दाखल झाला आहे। काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये बीकेसी ते आचार्य यात्रे चौक वरळी नाक्यापर्यंतची मेट्रो 2A चा दुसरा टप्पा जो आहे तो सुरू झालेला आहे। आपण सध्या आता दादर मेट्रो स्थानकावरती आहोत आणि आपण पाहू शकतो की दादर मेट्रो स्थानकावरती सकाळपासूनच जे आहे त्या ट्रेन सुरू झालेल्या आहेत। सकाळी 6:30 वाजता पहिली फेरी जी आहे ती पहिली फेरी सुरू झालेली आहे आणि आता आपण पाहतोय की दादर मेट्रो स्थानकावरती आपण आहोत आणि दादर मेट्रो स्थानकावरती मेट्रो थांबल्यानंतर अल्प प्रतिसाद जो आहे तो पहिल्याच दिवशी मिळत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण आरे JVLR ते वरळी नाकापर्यंतचा हा संपूर्ण टप्पा आहे आणि याची साधारण तिकीट जी आहे ते 60 रुपये साधारण तिकीट आहे आणि याच्यावरती BKC पर्यंत मोठ्या प्रमाणात नागरिकांचा प्रतिसाद जो आहे तो मिळत असलेला आपल्याला पाहायला मिळत होता। परंतु आजचा मेट्रोचा हा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण पाहतोय की अल्प प्रतिसाद जो आहे तो मेट्रोला या मिळताना पाहायला मिळतोय। पहिला टप्पा आपण जर पाहिला तर ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये जे आहे ते JVLR आरे ते BKC पर्यंत पहिला टप्पा सुरू करण्यात आला होता आणि त्यानंतर हा दुसरा टप्पा BKC ते वरळी नाकापर्यंतचा दुसरा टप्पा सुरू करण्यात येत आहे आणि याची पहिली मेट्रो जी आहे ते सकाळी 6:30 वाजता धावली। जवळपास 244हून अधिक फेऱ्या होणार असल्याची माहिती स्वतः मेट्रोच्या वतीनं देण्यात आली होती। त्याच्यानंतर पुढील जो टप्पा आहे तो वरळी नाका ते कप परेडपर्यंतचा पुढील टप्पा जो आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू होईल अशी देखील माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे। आणि ज्यामुळे हा मेट्रो सुरू होते त्याच्यामुळे कुठेतरी व्यावसायिक असतील त्यासोबतच काही पर्यटक असतील या पर्यटकांना खरं तर दिलासा मिळणार आहे। कारण की ही सर्व स्थानक आहेत ही मुंबईच्या मध्य भागातून स्थानकं जातात, त्याच्यामुळं आजूबाजूला फिरण्यासाठी त्यासोबतच कामासाठी ही सर्व स्थानकं फायदेशीर असल्याची माहिती देखील MMRC कडून देण्यात आलेली आहे। आणि आता आपण पाहिलं तर केवळ JVLR आरे ते वरळी नाकापर्यंत 35 ते 40 मिनिटांचा प्रवास जो आहे तो प्रवास होतोय। त्यामुळे अनेक मुंबईकर नागरिकांना हा खरं तर दिलासा मानला जातो। कारण की सकाळच्या वेळेस चाकरमानी जेव्हा कामाला येत असतात तेव्हा कामाला येताना मोठ्या प्रमाणात पश्चिम द्रुतगती महामार्गावरती वाहतूक कोंडी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु आता मेट्रोमुळे मध्य मुंबईमध्ये पोहोचणं जे आहे ते मुंबईकरांना शक्य होणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईमध्ये ठिकठिकाणी मेट्रोचं जाळं पसरलेलं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता मध्य मुंबईमध्ये देखील मेट्रो आल्यामुळे मुंबईकरांना सोयीस्कर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आपण आता सिद्धिविनायक मेट्रो स्थानकावरती पोहोचलेलो आहे आणि सिद्धिविनायक मेट्रो स्थानकावरती संपूर्ण सुसज्ज असं सिद्धिविनायक मेट्रो स्थानक बनवण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सर्व सुरक्षा यंत्रणा त्याचसोबतच सर्व मेट्रोचे कर्मचारी या ठिकाणी असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। सिद्धिविनायक मेट्रो स्थानकावरून थेट ही मेट्रो जी आहे ती वरळी नाक्यापर्यंत जाणार आहे। परंतु ज्या पद्धतीने पहिला टप्पा सुरू झाला त्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाल्यानंतर प्रतिसाद जो आहे तो कमी मिळताना पाहायला मिळतो। आजचा पहिला दिवस आहे त्याच्यामुळे आगामी काळामध्ये ह्या मेट्रोला कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन संतोष कदम सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।